तोंडावर बोलणाऱ्या लोकांशीच संबंध ठेवा. कारण जे लोक शांत बसून खेळ खेळतात ना, तेच सर्वात जास्त धोकादायक असतात. समोरून बोलणारा माणूस कदाचित कडू बोलतो, पण तो खरा असतो. त्याच्या शब्दात प्रामाणिकपणा असतो. पण जे लोक तुमच्या समोर गोड बोलतात Okay. आणि मागे तुमच्याच विरोधात चाल खेळतात, Mm-hmm. ते आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान करतात. हं. लक्षात ठेवा, जखम तलवारीची नाही तर विश्वासघाताची जास्त खोल असते. तोंडावर बोलणारा माणूस तुम्हाला दुखवेल, पण तोच तुम्हाला सुधारायलाही मदत करेल, कारण त्याला तुमचं भलं हवं असतं. पण जो शांत आहे तो कधी काय करेल हे तुम्हाला कळणारही नाही. Yeah. म्हणून आयुष्यात खरे आणि स्पष्ट बोलणारे लोक निवडा, जरी ते थोडे कठोर असले तरी चालतील. कारण खोट्या गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य 1000 पट चांगलं असतं. शेवटी एकच लक्षात ठेवा, तोंडावर बोलणारा शत्रू चालेल, पण पाठीमागे वार करणारा मित्र नको. तोंडावर बोलणारा शत्रू चालेल, कारण तो समोरूनच वार करतो, तुम्हाला कळतं, सावध राहता येतं. पण पाठीमागे वार करणारा मित्र हा आयुष्यातला सर्वात मोठा धोका असतो. तो तुमच्यासोबत हसतो, तुमच्यासोबत बोलतो, पण मनात काहीतरी वेगळंच ठेवतो. लक्षात ठेवा, शत्रू तुमचं नुकसान एकदाच करतो, पण खोटा मित्र हळूहळू तुमचं सगळं संपवतो. म्हणून आयुष्यात लोक निवडताना त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या स्वभावाकडे बघा. कारण स्पष्ट बोलणारा माणूस कडू असतो, पण खरा असतो. कारण खोट्या गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य 1000 पट चांगलं असतं. शेवटी एकच लक्षात ठेवा, तोंडावर बोलणारा शत्रू चालेल, पण पाठीमागे वार करणारा मित्र नको.